करा. राजलक्ष्मी ग्रुप बद्दल तुमचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? ही पूर्ण जी जर्नी झाली आपली रिडेव्हलपमेंटची, म्हणजे हँडओव्हर पासून जे 24 महिन्याचं आपलं जे ॲग्रीमेंट होतं आणि 15 महिन्यात तुम्हाला आम्ही करून दिलं, त्याबद्दल तुमचं काय एक्सपिरियन्स? त्यांनी जेवढं शक्य होतं तेवढं बसवायचा प्रयत्न केला. खूप म्हणजे बरं वाटलं. जेवढे चेंजेस हवे होते तेवढे सर्व त्यांनी करून दिले त्यांच्या ओके. तुम्ही रेंट बद्दल सर बोललात एक, सो रेंट बद्दल मला विचारायचं होतं की रेंट तुम्हाला दर महिन्याचा जो रेंट होता तो टायमात मिळत होता? प्रॉपर 10 तारीख म्हणजे 10 तारखेला 11 वाजता काहीतरी यायचं, प्रॉपर यायचं. घर हे कसं आहे, तुमचं पहिलं घर असो किंवा दुसरं घर असो, त्याच्यामध्ये इमोशन्स जोडलेले असतात, फॅमिली डिसिजन्स जोडलेले असतात, सेंटिमेंट जोडलेले असतात. आणि त्या सेंटिमेंट्समध्ये आम्हाला राजलक्ष्मी ग्रुपला किंवा राजलक्ष्मी ग्रुपच्या कुठच्याही मेंबरला कोणाच्या सेंटिमेंट्समध्ये ना कोणाला हर्ट करण्याचे आमचे इंटेन्शन नसतात. आणि ते ब्लेसिंगच आज आम्हाला या लेवलला आणून ठेवतो. खूप छान, खूप छान. कुठेही काही संकट आलं नाही, काही सगळं व्यवस्थित. थँक्यू सर. 10 पैकी 10 माळे आहेत. त्याच्यात छान बांधकाम झालंय व्यवस्थित. बाकी रेंट वगैरे तुम्हाला टायमात मिळाला होता त्याच्यामध्ये? व्यवस्थित रेंट वगैरे व्यवस्थित मिळाला. अजिबात काही हे वाटलं नाही. म्हणजे आम्हाला इतक्या कमी वेळात आणि व्यवस्थित रिच दिसतो ब्लॉग, ते खूप आवडलं. अच्छा. हा, आणि आम्ही सांगतो म्हणजे त्याने आम्हाला तुम्हाला कसं हवंय, कुठल्या गोष्टी कशा हव्या ते विचारलं, त्याच्याबद्दल थँक्स. जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. अच्छा. खरोखरच म्हणजे एवढा एक्सपिरियन्स असा चांगला, आणि जे कमिट केलं ते त्यांनी पूर्ण केलं. जे कमिटमेंट दिलेलं ध्रुव सरांनी ते पूर्ण कमिट केलं. परंतु जे केलेलं आहे ते नाव वाखणण्यासारखं, त्यात काही एक ना, आणि वेळेत केलं ह्याला खूप महत्त्व असतं. कारण काय माहिती आहे का, खूप तुम्ही लवकर केलेलं आहे, त्यात आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच सर. कशी वाटली बिल्डिंग तुम्हाला? एकदम सुंदर. A1 जसं ब्रोशर मध्ये दाखवली गेली होती सेम डिझाईन तशीच आहे. अगदी सुंदर झालेली आहे बिल्डिंग सक्सेस. तुम्हाला 100% सक्सेस आहे, 101% सक्सेस आहे, आणि ध्रुवला पण आहे, तुम्हाला पण आहे. थँक्यू. राजलक्ष्मी ग्रुपला तुम्ही कुठल्या तुमच्या मित्र परिवारामध्ये किंवा दुसऱ्यांना ज्यांना रिडेव्हलपमेंटचं काम करायचं असेल तर तुम्ही रेकमेंड कराल की नाही? नक्की. 101%. थँक्यू. राजलक्ष्मी परिवारामध्ये तुमचं परत स्वागत. हो. मी तुम्ही कसं, म्हणजे तुमचं हॅपीनेस तुम्ही कसं व्यक्त करा? एक मनाची समाधानी म्हणजे मनापासून झालेलं आहे. जसं जुन्या बिल्डिंगमध्ये होतो आणि आता न्यू बिल्डिंगमध्ये आलो, तर एकदम असं म्हणजे खुश. आम्ही सोसायटीमध्ये आम्ही मेंबर एकदम खुश आहोत. 2 शब्दात काय सांगाल? प्रथम म्हणजे आम्ही भरपूर बिल्डर पाहिले, 7-8 बिल्डर पाहिले. काही जणांनी आम्हाला अशा ऑफर दिल्या की तुम्ही काही पैसे काढा, एवढे पैसे काढा, तेवढे पैसे काढा. नंतर आम्ही सगळ्या मेंबरशी बोललो वगैरे. मेंबरनी काही सांगितलं की एवढे पैसे काढण्याची आमची कॅपॅसिटी नाही. त्याच्यामध्ये आम्हाला ध्रुव सर मिळाले, मॅग्नेस मिळाले. तिथून आम्ही सुरुवात केली की त्यांच्या काही बिल्डिंगी पाहिल्या. जशा वसईला त्यांच्या 15 माळ्याच्या बिल्डिंगी आहेत, नाला सोपाराला बिल्डिंगी आहेत, त्या आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिल्या. त्या आम्हाला चांगलं वाटलं. तिथल्या मेंबरशी पण आम्ही बोलल्यानंतर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांचे इतरही प्लान पाहिले आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की नक्कीच हे बिल्डर आम्हाला व्यवस्थित करून देते. आणि तेव्हा मग आम्ही त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. आणि त्यांनी फर्स्ट डेपासूनच आम्हाला सांगितलं की मी जास्तीत जास्त 2 वर्ष, पण त्याच्या अगोदरच बिल्डिंग पूर्ण करून देण्याची प्रयत्न करेल. आणि त्यांनी आम्हाला फक्त 16 महिन्यात ही बिल्डिंग आम्हाला उभी करून दिली. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, की आजूबाजूचे सोसायटीवाले पण आम्हाला विचारतात की तुम्हाला कोणी बनवून दिलं, बिल्डर कोण. आम्ही मॅग्नेस आणि विशेष करून ध्रुव सरांचं नाव सांगतो. त्यामुळे तर तेही तयार झालेले आहेत. आमच्या मागे आनंद सोसायटी आहे, ते पण आता रिडेव्हलपच्या मागे लागलेले आहेत. ओव्हरऑल जी जर्नी होती रिडेव्हलपमेंट प्रोसेस पासून ते आतापर्यंत, आम्ही आता लहानपणापासून आमचे पूर्ण चाइल्डहुड तिथेच गेले. ओके. आणि बघतोय आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये खूप रिलेटिव्हची रिकन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डिंग्स गेले, त्यांना अजूनपर्यंत भेटले नाही. ओके. पण तुम्ही पोझिशन लगेच तुमचं काम सुपर फास्ट होतं. आणि जे रूम्स तुम्ही केले ते इट्स वॉट सो मार्वेलस, सो ब्युटिफुल. ओके. मी सगळ्यांकडनं तुमचा आभार मानतो की तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलात. तुम्ही सर्व सोसायटी मेंबरने आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्हाला संधी दिली ही बिल्डिंग बांधण्याची.